नागपूरची झपाट्यानं होत असलेली आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती, पर्यावरणीय शाश्वतता आणि सुशासन विकासाला नवी धार देत आहे. रस्ते, रेल्वे, सौर ऊर्जा, वीज पारेषण, पिण्याचं पाणी यासारख्या सुविधांमध्ये जलद गतीनं पुढे जाणाऱ्या शहरात नागपूर शहर येतं. पायाभूत सुविधांमध्ये होणारे लक्षणीय बदल नागरिकांचं जीवनमान उंचावत आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी दिलेला सर्वांगीण विकासाचा मंत्र गरीबातील गरीबांपर्यंत मदतीचा प्रकाश पोहोचवत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी असलेल्या नागपूरनं विकासाची भरारी घेतली आहे. नागपूर महानगरपालिकेचे विविध विभाग नागरिकांना पायाभूत सुविधा प्रदान करून देण्यासाठी कटिबद्ध असून त्याच अनुषंगानं मार्गक्रमण करीत आहे. घरोघरी पेयजलाचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा अभ्यास करत नारी एक जलकुंभाचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होत आहे. तसंच सतरंजीपुरा झोन अंतर्गत बिनाकी तलावाचं पुनरुज्जीवन आणि विकासाचं भूमिपूजन सुद्धा आज होत आहे. 15व्या वित्तीय आयोगाअंतर्गत रमाई आंबेडकर गार्डन पासून नंदी चौक रिंग रोड पर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम 1,70,00,000 रुपये खर्च करून महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार आहे. तसंच नारी इंडस्ट्रीयलरित्या येथील रस्त्याचं आणि भूमिगत मलवाहिनीच्या बांधकामाचं भूमिपूजन आज पार पडत आहे. खरं तर विकास कधीच योगायोगानं घडत नाही, तो जनतेच्या सहकार्यानं सिद्धीस जातो. नागपूर महानगरपालिकेच्या अथक प्रयत्नांना नागपूरकरांची साथ लाभली असून नागपूरला विकासाचा प्रशस्त राजमार्ग सापडला आहे.